आज पाहूया एक स्वप्नातलं गाव. अगदी स्वप्नातलं. हे गाव असलंय डोंगराच्या पायथ्याला. गावाच्या एका बाजूला शांत नदीचं पात्र तर दुसऱ्या बाजूला लाटांशी अवखेळ करणारा दर्या म्हणजेच आपला अंधारले बीच. गावातील सर्व कोकणी टुमदार घरं ही गर्द नारळी फोपळीच्या कुशीत वसलेली. डोंगरावरच्या गर्द झाडीत गावावर कृपादृष्टी ठेवणाऱ्या गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर. असं नयनरम्य परिसर कोकणातल्या दापोली तालुक्यातील एक स्वप्नातलं स्वर्गीय सुख देणारं गाव म्हणजेच. कुठे जातेस? एकटेच? बाय. आणि मी कोण आहे मग? चल आता बस लवकर. वाजलेत किती? 1 वाजला. काय काय शिकवलं मला? हो. नऊवारी साडी आणि आणि काय नाही, एम्ब्रॉयडरी करायला उद्या कापड घेऊन बोलवले मग त्याच्यावरती डिझाईन. अंतरावर माझी पर्स आवडली सगळ्यांना. काय पर्स आवडली सगळ्यांना. जाऊया? नमस्कार मंडळी, मी सबरीकडू, ही श्रीशाकडू. आम्ही दोघे तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे संकष्टी. तर संकष्टीच्या निमित्ताने आम्ही ठरवलं की गडाच्या बाप्पाच्या गणपती जो आहे त्या बाप्पाचं दर्शन घेण्याचं. तर पहिलं जाणार हरणईला, म्हणजे हरणईत एक काम आहे आणि ते काम झालं की मग हरणईच्या पुढे आपल्याला आंधरल्याला जायचं आहे. बायपास रोडनी जाऊ. बायपास रोडनी तुम्हाला आंधरल्याच्या समुद्राचा व्ह्यू सुद्धा दाखवू. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मंडळी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मी साकुर्ड्यातून 15 किलोमीटर दापोली, त्यानंतर श्रीशाकडू यांना घेऊन थेट बाईकने आंधरलेला जाण्यासाठी निघालो. तिथे 2 रस्त्याने जाता येतं. एक हरणई बंदरावरून 5 पंढरी गावातून खाडीकाठच्या डोंगरावर पोचायचं, तर दुसरं थोडंसं पुढे जाऊन उजवीकडून डोंगरावरच्या कोस्टल हायवेने या अंजरले खाडीकाठच्या डोंगरावर पोचायचं. हा आहे समुद्र किनारा, तो म्हणजे हरणईचा शांत असणारा समुद्र किनारा. आणि इकडून खूप असं जबरदस्त वाटतंय. हरणईचं काम झालं आणि आम्ही डोंगरावरच्या कोस्टल हायवेने आंजरल्या खाडीकाठच्या डोंगरावर पोहोचलो. या डोंगरावरून खाली 5 पंढरी गाव व घाटातला वेडावाकडा रस्ता दिसतो. इथे थांबून तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे इथून समोरचा जो नजारा आहे तो अनुभवायचा आहे. इथून कड्यावरचा गणपती, जोग नदीवरचा पूल आणि समोर असणारा आंधरलेचा सुंदर समुद्रकिनारा, असं मस्त खूप जबरदस्त असं पिक्चर या ठिकाणातून पाहता येतं. बंदरिया. घरावर झेंडा हो. राम मंदिर दिसतंय. अंदर यायला पाहिजे. नजारा एक नंबर. माकडांचं दर्शन आणि वेडीवाकडी वळणे आणि समोरचा हा सुंदर समुद्रकिनारा पाहत पाहत आम्ही निघालो खाडी पुलाकडे. हे समोर जे दिसतंय ते जोग नदीचं पात्र आहे. हा लागला खाडी पूल. आणि आज बोटी कमी दिसतात इकडे, बहुतेक मासेमारीसाठी गेल्या असाव्या. हा खाडी पुलाचा व्ह्यू आहे. आणि इकडून आपल्याला सरळ सरळ पुढे जायचं आहे. इकडून आपल्याला डावीकडे जायचं आहे. उजवीकडे गेलं तो वेळवी कादिवली रोड. आणि आपल्याला डावीकडून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं आहे. तर इकडून लेफ्ट घेतला आणि इथून सरळ पुढे अजून 4 ते 5 किलोमीटर. अंदरला गणपती मंदिर परिक्षेत्रात पर्यटकांचे हार्दिक स्वागत. इथून सरळ पुढे जात डोंगरावरच्या गर्द झाडीत लपलेल्या कड्यावरच्या गणपती मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो. वेडीवाकडी वळणे घेत आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलो. ते पार्किंगची अतिशय सुंदर व्यवस्था आपणास पाहायला मिळते. ही आहे कड्यावरच्या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाहेर असणारी पार्किंगची अतिशय सुंदर व्यवस्था आणि स्वच्छ परिसर आहे इकडे. कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजरले आणि हा आहे सुंदर सुरेख असं मंदिर. आणि आम्ही एक नारळाची ओटी घेतोय आणि आतमध्ये दर्शनासाठी चाललोय. श्रीशाकडून ओटी घेतली आणि आम्ही थेट निघालो गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. लाकडाच्या सुंदर दरवाजामधून आत गेल्यावर अतिशय शांत, निसर्गरम्य व नीटनेटका असणारा हा परिसर आहे.
मंदिरात आत जाऊन दर्शन घेतलं, ही सुंदर मूर्ती पाहून मनात प्रसन्नतेचा भाव उमटतो. हे विघ्नेश्वर, हे वरदायक, सुरवर वंदिनी तूच गणनायक, जगताशी तू मंगलदायक, लंबोदर हे वरद विनायक. परशुराम हे पण बघितलंय, केशरथ हे पण बघितलंय, हे बघायचं आहे. श्रीराम मंदिर हे पण पाहिलंय. माता रमाई स्मारक हे नाही पाहिलंय. हे बघितलंयस? हे बघितलंयस मुरुडचं? कुठे आहे ते? आपण जातो ना समुद्रावर, तिथेच आहे ते. अच्छा, महालक्ष्मी सो आपण बाहेरून बघितलेलं आहे. दुर्गा देवी मंदिर अंतरले हे पण नाही माहिती. आपण येतो तो वाटतं. गणपतीचे पाऊल हे पण बघितले. हो बघा, इकडे मंदिराचा संपूर्ण इतिहास दिलेला आहे. तुम्ही ही व्हिडिओ मध्ये मध्ये थांबून पूर्ण इतिहास वाचू शकता. हे कसलं झाड आहे माहिती आहे काय? ओवल ओवल बोलतो ना, त्यात ते ओवली झाल्यात, थोडे थोडे कच्चे आहेत अजून. आम्ही कधी आलेलो तेव्हा पिकलेल्या त्या. प्राचीन काळात समुद्र किनारी असलेल्या मंदिराचे पाषाण. मंदिरासमोरच अष्टकोनी तलाव आहे आणि या तलावामध्ये खूप सारे लहान मोठे कासव सुद्धा आहेत. तलावामध्ये खूप शैवाळ होती, त्यामुळे हे दोन काका ती शैवाळ काढत होते, तेही आम्ही पाहिलं. काका शैवाळ काढताय? अच्छा. गणपती मंदिराच्या शेजारी असणारं दगडी शिव मंदिरही सुरेख आहे. आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अत्यंत देखणी सुरेख अशी महादेवाची पिंडी आपणास पाहावयास मिळते. दरवाजासमोरच कासव आणि नंदी हे दोघेही आहेत. गणपतीचे पहिले पाऊल. मंदिर परिसराबाहेरून शिवमंदिराच्या मागील बाजूस आल्यावर समोरील पायवाटेने चालत 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. म्हणजे इकडून सहज सुंदर साजेशी रंगसंगती, यामुळे हे मंदिर आणखीनच सुरेख दिसतं. यानंतर इथून पुढे चालत जाऊन डोंगरमाथ्याच्या कडेला असणारं गणपतीचं पहिलं पाऊल पाहायला आम्ही तिकडे गेलो. तर मंडळी, मस्त आहे की आता बाप्पाचं दर्शन घेतलं, काळ्यावरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय गणपतीचं जे पहिलं पाऊल होतं ना, पहिलं पाऊल आहे तिथे चाललंय दर्शन घेण्यासाठी. श्रीषाकडून डायरेक्ट फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते, म्हणजे क्लास करते. त्या क्लासमधूनच डायरेक्ट इकडे आले आणि त्यामुळे तिची बॅग बिग सगळी सोबत आहे. श्रीषाकडून एक गंमत दाखव. ह्या लादीवर उभी राहा आणि हा कलर उभी राहा. तुला काय थंड वाटतं ते तू सांग. थंड वाटतं ना? सरांनी सांगितलं तुम्हाला. समोर समुद्र किनाऱ्यावरचे माड, अंजरले गाव व गणपतीचं पाऊल दाखवणारं हे छोटंसं देऊळ. जी आख्यायिका सांगितली जाते त्याप्रमाणे किनाऱ्यावरची महादेवाची व सिद्धिविनायकाची मंदिरे पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे कड्यावरती हलवावी लागली. गणपतीने एक पाय समुद्रात आणि एक पाय इथे ठेवला. तो म्हणजे गणपतीचं दुसरं पाऊल म्हणून ओळखलं जातं आणि त्याच ठिकाणी हे छोटंसं मंदिर आहे आणि या मंदिराच्या वाटेवरच हे पाऊल उमटलं, म्हणून या पायांची आजही मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. आता दुःख आहे त्यामध्ये काही एवढे जास्त दिसत नाही. हा बायपास काय ब्रिज दिसतो इकडे. ब्रिजने आम्ही इकडून असं या मार्गे इकडे आलेलो अंतरल्याला. कड्यावरचा गणपती मंदिर हे अतिशय सुरेख मंदिर आहे. 1780 पर्यंत हे लाकडी असं गणपती मंदिर होतं. नंतर या स्वरूपामध्ये जीर्णोद्धारामध्ये बांधलं गेलं. इथली खासियत सांगायची ती म्हणजे ही खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती साधारण 4 ते 5 फूट उंच असून गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी व सिद्धी आहेत. गणपतीची उजव्या सोंडेची मूर्ती आहे. या मूर्तीला पाहून तुमचं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या परिसरातील पावित्र्याचा अनुभव घेतला व घरी जाण्यासाठी निघालो.
काय बोलते? 8 गणपतींचे हा. विनायकांचे नाव आणि गणपती ओझर लेण्यांद्री रांजणगाव, हां बरोबर. आणि त्या साईडला पण असते काय घेतेस? आंब्याची वडी आणि आणि काय घेऊ? आणि काय घेतेस? मग ते विचार. मस्त आहे ना? आणि काय घेऊ? तुला काय पाहिजे बोल. ते घेऊ? घे, फणसाचे आहेत ना? तेच नाही. बस झालं. आणि त्या आरतीचं ताट किती पैसे झाले? 50. तर मंडळी, आता मी इकडून निघालो आहे. ओम आभारी आहोत. तर पुढे जाऊन एक आडापाटा आहे. त्या आडापाट्यावर बरेचसे हॉटेल आहेत. तिथे एका हॉटेलमध्ये जाऊन एक चहा आणि एक मिसळ खाऊन आम्ही थेट घर गाठला. तर मंडळी, कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय गणपती बाप्पा.